या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. जमला कसा आहे ते बघ. छान. तर आपल्याला जंगलचा आहे. हे बघा आता हे सामान आम्ही घेऊन चाललेलो आहोत. नातून पुण्याकडे परतीच्या प्रवासाला निघालो. प्रत्येक प्रवास नवीन आठवण देतो, पण यावेळेस हा प्रवास फक्त सुंदर निसर्गापुरतं मर्यादित राहिलेला नाही, तर परतीच्या वाटेत आमच्यासोबत काही अशा अनपेक्षित घटना घडल्या ज्यांचा आम्ही कधीच कल्पना केली नव्हती. काही क्षण असे होते की पुढे काय होणार याचीच कल्पना नव्हती. कोकण म्हणजे फक्त समुद्रकिनारा आणि हिरवाई आणि निसर्ग सौंदर्य एवढंच नाही, कधी कधी इथला प्रवास तुम्हाला अशा अनुभवांसमोर उभं करतो जे आयुष्यभर लक्षात राहतात. या संपूर्ण प्रवासात घडलेला प्रत्येक क्षण आम्ही कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून तुम्हाला या प्रवासाचा खरा अनुभव घेता येईल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे जे घडले आहे ते आमच्यासाठी पूर्णपणे अनपेक्षित होते. चला सुरू करूया आजचा कोकण ते पुणे हा अविस्मरणीय परतीचा प्रवास. हे काय ताई आणि माझ्यासाठी पण छान कोकम आहे. मस्त आहे. करायला दिलाय बघू. मस्त. विसला म्हणू 50ला पाव घ्या. मग 50ला एक द्या. छान गोड आहेत ना. हो सगळी गोड. अशीच साधी मनमोकळी माणसं आणि त्यांच्या गप्पा हाच तर कोकणचा खरा खजिना आहे. म्हणून आम्ही हे सुंदर क्षण कॅमेऱ्यात टिपले, जेणेकरून तुम्हाला या वातावरणाचा आनंद घेता येईल. कसं मग सुंदर आहे ना कोकण. काय म्हणतो याला करवंद. करवंद पण आम्ही घेतले आता एक पाव, आणि फणसाच्या बिया पण घेतलेल्या आहे. आणि सगळ्यात छान आहे. कोकम पण कोकम. हो ते तर तुम्ही महाग सांगता. हो का? आणि हे काय आहे हे त्याचं काय करायचं. ते बघा त्यांना काय करायचं. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, एवढ्या उन्हामध्ये तुम्ही बघता, तुम्ही क्रीम नाही लावलीत का घरून. पण क्रीम चालेल. मला चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आता म्हणा की या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा. अच्छा, या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. जमला. चला बाय. आम्ही टेस्ट करणार आहे. मला खूपच आवडलं हे. आता थेट मार्केट मधून आम्ही निघालो होतो दामले परांजपे बाग मध्ये. ही आहे ती बाग. बघा किती छान फणस लागली आहेत ना झाडांना. इतकी म्हणजे मोती वाटत होते. एक एक मोती तिथे बघायला मिळाल्यासारखं मला आनंद होत होता. खरं सांगते, तिथे अक्षरशः बघायला ना खूप असं वाटत होतं की आपण काय बघत आहोत. किती वेगळं वाटत होतं ते सगळं. आणि मँगो पण बघा किती लागल्यात ना झाडांना. तर आता तुम्ही इथे जे बसलेले काका बघत आहे ना, बस यांनाच भेटायला आम्ही इथे आलेलो होतो. तर यांची भेट घेऊन आम्ही आता सोबतचा प्रवास सुरू करणार होतो. तर ही आहे त्यांची बाग आणि इतकं सुंदर निसर्ग, इतकी सुंदर बाग. मग माझं मन काही थांबलंच नाही. मी काकांना म्हटलं, काका आता तर मी 50 मिळणार. पडला खाली. मला 50 सोडून दिला आणि म्हटलं किती पाहिजे तुम्हाला. म्हटलं नको, एकच मला बरं आहे. बघा सहस्रांशला म्हटलं आपला 50. तो म्हणतो नाही काकांचा आहे आपला 50. समोर परतण्याचा वेळ सुरू झालेला होता. म्हणजे पुण्याला लेट होत होता आम्हाला जायला. आणि काका इतके इमोशनल होत होते आम्हाला सोडताना की त्यांना असं वाटत होतं आपल्यास कोणीतरी आलेलं आणि लवकर चाललेलं आहे. म्हणून ते आम्हाला सांगत होते की लवकर परता. इतकी छान आहेत कोकणची माणसं खरंच ना. इंडियन रस्सी. झाडावर कपडे सुकवायला टाकले. इंडियन रस्सी. हा बोल. आजीने काय काय टाकलं बघू आपण. हे बघा, आंबोशी म्हणते याला. आंबोशी टाकलेत आजीनी. हो ना सहस्रांशू. तर आता इथे हे बघा आंबोशी टाकलेली आईने करायला. आणि आता आई आमच्या सोबतच जाणार आहे. आणि आईचं हे इंडियन जुगाड. झाडावर टाकले कपडे, म्हणजे ही दोरी झाडाची बनवली त्यांनी. आणि
तुम्हाला हे नव्हतं दाखवलेलं ना, ते बघा असे लाकडं साचवून ठेवतात. हे बघा आमची आई आता इथे पापड काढतायत. काढून देत आहेत बघा कसे काढून देतात आणि कसे बनवतात हे बघा. आता तिकडचं म्हणजे परफूड झाले आणि हे याला म्हणतात. हे आता अलगोश ठेवशील तेव्हा हो, मला समोरच ठेवावं लागेल ते. अलगोश घ्यायची हम्म. तुला होईल नाही, मी आताच नेऊन ठेवते आतमध्ये. अलगोश हा? हां हां. तर आता हे पापड घेऊन आपण गाडीमध्ये बसू. हा रिटर्नचा प्रवास सुरू झालेला आहे. म्हणजे आता आम्ही कोकणवरून पुण्याला निघालेलो आहोत. आता दुपारचे 3 वाजलेले आहे आणि बघू शकता कसं छान वातावरण आहे. पण आता ह्या सगळ्या गमती जमती, आठवणी, भेटी गाठी, समुद्रकिनारा, हिरवळ, हे गोड माणसं कोकणची, हे सगळं घेऊन आम्ही सोबत आठवणी चाललेलोच होतो. पण अर्ध्या रस्त्यात म्हणजे वाटेमध्ये काहीतरी अघटित घटेल हे आम्हाला माहिती नव्हतं. पण जे काही अघटित घटत होतं ते या व्हिडिओमध्ये मी रेकॉर्ड केलेलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे आता माणगावच्या पुढे आलेलो आहो आम्ही. तर इथे ना सगळ्यांना चहा प्यायचा होता. तर सगळेजण चहासाठी उतरून गेलेले होते. मी पहिलेपासूनच कधीच चहा पित नाही, त्यामुळे मी गाडीत निवांत बसलेली होती आणि सहस्रांशू मागच्या सीटवर झोपलेला होता. तर हे तेव्हाचं मी शूटिंग करत आहे. तर हे जे मुलं होतात ना, तर हे आमचा गाडीचा नंबर नोट करत होते, आमच्या गाडीचे फोटो काढत होते. आणि हे सगळं का करत होते मला काही कळलंच नाही. मी भरपूर वेळ त्यांना असंच ऑब्झर्व केला आधी विदाऊट कॅमेरा, आणि मग त्यानंतर मी म्हटलं की नाही, आपण हे कॅमेऱ्यात शूट केलं पाहिजे. कारण की हे जर आपल्याला पाठलाग करत जर आपल्या समोर जर आली तर पुढे आपल्याला म्हणजे प्रूफ राहील की हे मुलं होती, यांचा चेहरा हे होता असं म्हणून. म्हणजे काय त्यांच्या डोक्यात होतं ना मला नाही माहिती. पण मग मी ठरवलं की नाही, आपण शूट करू. तर ते मोबाईलमध्ये जे काही बघत आहे ना, ते आमच्या गाडीचा नंबर नोट करत आहे. बघा मला कसे चोरून लपून सगळेच जण एकमेकांना म्हणजे अशा गोष्टी करत होते आणि चोरून लपून माझ्याकडे बघत होते, गाडीकडे बघत होते. त्यांचा काय प्लॅन होता, त्यांचा काय इरादा होता मला नाही माहिती. पण तो येलो कलरचे शर्टवाला मुलगा म्हणतो पण ह्या गाडीचं काहीतरी असं काहीतरी बोललेला पण तो, पण मला तेवढं नाही कळलं ते त्यांचं काय मॅटर होतं. श्याम आला. मग श्याम आल्यानंतर म्हणजे हे सगळेजण चहा पिऊन आले. त्याच्यानंतर मी श्यामला सगळं सांगितलं डिटेलिंग. पण श्याम बोलला की ठीक आहे, तू रेकॉर्ड केलेलंच आहे, त्यामुळे इन केस जर ते आपल्या मागे आले किंवा काही आपल्याला असं वाटलं तर आपण ना म्हणजे समोर जाऊन कुठल्या तरी पोलीस स्टेशनमध्ये आपण जाऊ शकतो. तर तू त्याचं काही टेन्शन घेऊ नको. तर असं करत आम्ही आमचा समोरचा प्रवास सुरू केला. पण तुम्ही त्यांना ऑब्झर्व कराल तर तुम्हाला ते कळून येतील की ती मुलं पूर्ण आमच्या गाडीचा नंबर नोट करणं पासनं तर आमच्या गाडीच्या फोटो सुद्धा काढल्या होत्या त्यांनी. काय होतं त्यांच्या डोक्यात होतं मला नाही माहिती. पण थँक गॉड की असं काही वेगळं काही घडलं नाही. आणि मग आम्ही समोर आमचा प्रवास सुरू केला. पण माझ्या डोक्यात ते होतंच की हे येतात का मागे, हे येतात का, पण असं काही झालेलं नाही. ते आले नाही मागे वगैरे. पण ते काय होतं त्यांचं नाही कळलं. पण एकदम फिअर ते वाटतं ना आपल्याला, ते माझ्यासोबत मी घेऊन गेली शेवटी. कारण की इतकी मुलं होती, इतक्या गाड्या होत्या आणि त्यांचं पाठलाग करणं, आमच्या कारकडे वारंवार बघणं, आमच्याकडे वारंवार बघणं, हे सुरूच होतं त्यांचं. आम्ही पुढे निघण्याचा प्रयत्न केला की बघू आता हे मागे येतात ठीक आहे, पण असं काही झालेलं नाही. फक्त नाही आले मागे, पण त्यांचं काय होतं नाही कळलं आम्हाला. आणि आता आम्ही समोर पण निघालेलो आपल्या पुण्याच्या मार्गाने. मग बाकी वेळेस आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही झाला. पण तो जो प्रॉब्लेम झाला तो कळलाच नाही की का बरं त्यांनी तसं वागले, का बरं फोटो काढले, का बरं नंबर नोट केला गाडीचा. सो आता आम्ही पोहोचलो आहे घाटातनं. आणि इथे बघा किती सुंदर रेनबो दिसतोय ना, छान असं तो कलर आणि पहाड हे सगळं मी बघत होते. पण सगळे जणांना झोपले होते. जसं सहस्रांशू पण माझ्या मांडीवर झोपलेला होता, आई आणि ताई मागे झोपलेल्या होत्या. आणि हे सगळं दृश्य फक्त मी एकटी बघत होते आणि कॅमेऱ्यात कैद करत होते. तर खरंच की मग आमचा इथे जड आहेत का हे? ताईला ड्रॉप करेपर्यंत ना इथे आम्हाला 9:30 झालेलेच होते. तसंही आम्हाला खूप भुका लागलेल्या होत्या आणि घरी जाऊन काही बनवायची तर बिलकुल पण इच्छा नव्हती. इतकं ट्रॅव्हलिंग झाल्यानंतर, इतकं थकल्यानंतर.
तर ससराशीला इथे आता आम्ही डोसा ऑर्डर केला आणि हे माझं आलेलं आहे काकडीचं थालीपीठ ऑर्डर केलेलं होतं. मस्तपैकी गरम गरम आम्ही खाल्लं. इतकं थकलो होतो ना, तुम्ही आमचा चेहरा बघू शकता. आणि घरी जाऊन आता निवांत झोपणार आहे. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका. आता घरी जाऊन आम्ही निवांत झोपणार आहे. तुम्ही पण झोपा. गुड नाईट.